दिनांक 28 मे 2026 रोजी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रवीण दिलीपराव जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने यशोधरानगर बिलाल मस्जिदजवळ लाडू यांच्या कबाडीच्या दुकानासमोर 3 संशयित इसम मिळून आल्याने त्यांच्यावर छापा कारवाई करून NDPS कायद्याचे पालन करून त्यांच्या ताब्यातून 1130 ग्रॅम प्रतिबंधित गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। तसेच सदर इस्मानकडून एक रिअलमी कंपनीचा 10,000 रुपयाचा मोबाईल असा एकूण 35,950 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपी हे तेलंगणा येथील असून त्यांनी इथून माल ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याबाबत तपास सुरू आहे। आरोपींना सदर गुन्हे तपास कामी अटक करण्यात आलेला असून माननीय न्यायालयात हजर करून पुढील तपास करत आहेत। सदरची कामगिरी ही यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कनसे, पोलीस अंमलदार प्रवीण जाधव शुक्ला, तसेच राहुल इंगळे, नितेश मिश्रा, प्रदीप कोडापे, अमोल भेंडेकर व राकेश यांच्यासह पथकाने केलेली आहे। सदर प्रकरणात पुढील तपास चालू असून यामध्ये अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींनी जो प्रतिबंधित गांजा आहे ज्याच्याकडून घेतलेला आहे त्याचे नाव निष्पन्न झालेले आहे व त्याचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत। यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी ही ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त सरांच्या तसेच माननीय सहपोलीस आयुक्त सर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।